SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। सोलापूर शहरात एक धक्कादायक आणि रहस्यमय घटना समोर आली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले। दोघांचाही तोंडातून फेस येत बेशुद्ध अवस्थेत मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। आत्महत्या की दुसरी काही घटना, पोलिसांनी तपास सुरू केला आहे। सोलापूर शहरातील कलावती नगर भागात ही घटना घडली। मयत व्यक्तीचे नाव सोमनाथ धनप्पा पाटील वय 40 तर पत्नीचे नाव श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 असे आहे। दोघेही मूळचे शिरवडहल्ली तालुका दक्षिण सोलापूर येथील राहणारे होते। सध्या ते कलावती नगर सोलापूर येथे राहत होते। 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6च्या सुमारास दोघे बेशुद्ध अवस्थेत आढळले। तोंडातून फेस येत असल्याने त्यांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले। मयत पत्नींसोबत त्यांच्या 2 मुली घरातच होत्या। मुलींनी आईवडील उठत नसल्याने काकांना फोन केला। काकांनी लगेच धाव घेत दोघांना रुग्णालयात नेले, मात्र दोघांचाही उपचारापूर्वीच मृत्यू झाला। सोमनाथ पाटील यांचा पूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय होता। नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते। पती पत्नी दोघे मिळून दुकान चालवत होते। या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एक चिठ्ठी सापडल्याचेही बोलले जात आहे, मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही। आत्महत्या की इतर काही कारण, संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत।